लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय वळण घेणारा आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सिंधू ही रत्न पारख्यांच्या घरी दबंगी स्टाईलने एंट्री करून सिंधू ही सावीला तिथे रत्न पारख्यांच्या घरी घेऊन येताच सावी ही राघवची मुलगी असल्याच्या भयानक सत्याचा उलगडा आता रत्न पारख्यांच्या घरी होणार आहे. आणि जेव्हा सावी ही दुसरी तिसरी कोणाची नसून राघवची मुलगी असल्याचे सत्य काकू आणि राजश्री समोर येते आणि सिंधूने अजूनही लग्न केलेले नसल्याचे दुसरे सत्य जेव्हा राजश्री आणि काकू समोर येते त्यावेळेस मात्र मोठा धमाका उडून त्या धमाक्यामध्ये मधू ही जागीच जळून खाक झालेली असते आणि आता राघवला सुद्धा काय करावे आणि काय सुचणार नसते. तर आता रत्नपारख्यांच्या घरी दबंगी स्टाईलने एंट्री मारून सावी ही राघवची मुलगी असल्याचे सत्य आणि सिंधूने अजून लग्न केले नसल्याचे सत्याचा धमाका होऊन आता राघव कसा सिंधूचा स्वीकार करतो आणि मधूला कसे फाट्यावर मारून मधूच्या स्वप्नाच्या कशा चिंतड्या उडतात हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता रागाने राघव हा विनू आणि मधूला घेऊन सिंधूच्या घरून आलेला असतो. आता राघवला सुद्धा सिंधूचा खूप राग आलेला असतो. मंगेशने जेव्हा सिंधूचा हात धरलेला असतो तेव्हा हा मंगेश आहे तरी कोण असा प्रश्न राघवला पडलेला असतो, पण सिंधू काहीही उत्तर देत नसते. तेव्हा मंगेश हा सिंधूचा नवरा असल्याचा आता राघवचा गैरसमज झालेला असतो. इकडे आता सिंधू सुद्धा राघवने मधूसोबत लग्न केल्याचे समजल्यानंतर आता राघव त्याच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेला आणि आपली राघवच्या आयुष्यात काहीच किंमत उरली नसल्याचे आता सिंधू समोर येऊन सिंधू ही राघवला काही सांगण्यासाठी तयार नसते आणि दोघांचाही एकमेकांवर राग असतो. आता राघव हा विनूला घेऊन घरी येतो, पण विनू हा राघवचा काही पिच्छा सोडायला तयार नसतो. विनू म्हणतो की बाबा, डॉक्टर काकूंच्या औषधाने मला गुण आलाय आणि यापुढेही मी माझी ट्रीटमेंट तुम्ही डॉक्टर काकूंकडेच करा. त्यामुळे मी माझा पाय बरा होऊन रेसमध्ये भाग घेईल आणि मला नक्की खात्री आहे की डॉक्टर काकू माझा पाय खात्रीने बरा करतील. तर लगेचच राघवने विनूला सांगितलेले असते की विनू, पुन्हा सावी आणि डॉक्टर काकूचे नाव या घरात घ्यायचं नाही. तर आता इकडे रत्नपारख्यांच्या घरी अन्वीने मोठा धमाका उडवलेला असतो. जेव्हा विनू सिंधू आणि सावीचा फोटो त्यांच्या फॅमिली फोटोमध्ये चिटकवतो ते बघून अन्वी ही सिंधू जिवंत असल्याचे सत्य सर्वांसमोर आणते. तेव्हा राजश्री आणि काकू मधू आणि राघवला हे सत्य विचारतात. तेव्हा राघव म्हणतो की हो, सिंधू जिवंत आहे. तेव्हा आता इकडे राजश्रीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. ज्या सिंधूवरती आपण आईसारखे प्रेम केले ते सिंधू आपल्याला तिने साधा फोनही केला नाही आणि ती जिवंत आहे की काय याचा तिने आपल्याला काही सुगावासुद्धा लागू दिला नाही आणि कसल्या मातीची बनलेली आहे ही सिंधू, असा आता राजश्रीच्या मनात सुद्धा सिंधूविषयी राग आलेला असतो. आणि राघव राजश्री दोघांनीही आता सिंधूचे नाव या घरात घ्यायचे नाही असे ठरवलेले असते. इकडे आता सिंधूच्या घरी सावी ही नवीनच आयडिया करते. मधूच्या लग्नाची लग्नपत्रिका बघून सावीला आता विनूच्या घरचा पत्ता भेटलेला असतो आणि त्याच पत्त्यावरती आता सावी घरातील तिच्या गल्ल्यातील पैसे घेऊन कुणालाही न सांगता निघून गेलेली असते. इकडे आता सावी घरातून गायब झाल्यामुळे सिंधू खूप घाबरलेली असते आणि लगेचच सिंधू मंगेशला फोन करून सावी घरातून गायब झाल्याचे सांगते. तेव्हा मंगेशला सुद्धा मोठा धक्का बसतो. सिंधूला वाटू लागते की गुलाबरावने पुन्हा आपल्या सावीला तर पळवले नसेल ना. तेव्हा इन्स्पेक्टरने गुलाबरावला पुन्हा पकडल्याचे आता सिंधू समोर इन्स्पेक्टरने स्वतः सांगितलेले असते. त्यामुळे गुलाबराव आता काही सुटत नाही. म्हणजे सावी गेली तरी कुठे असा प्रश्न पडून आता सिंधूला खात्री होते की सावी नक्कीच विनूला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली असणार. आणि लगेचच सिंधूला घरात मधू आणि राघवच्या लग्नाची पत्रिका मिळते आणि ती पत्रिका बघितल्यावरती सिंधू विचार करते की सावीने ही पत्रिका बघून सावी आता पुण्याला गेली. तेव्हा आता लगेचच सिंधू सुद्धा तिची बॅग भरून पुण्याला जाण्यासाठी निघते. इकडे आता सावी नेमकं त्याच पत्त्यावरती अखेर रत्नपारख्यांच्या घरी येते. रत्नपारख्यांच्या घराचा दरवाजा उघडताच आता सावी समोर दिसल्याचे बघून पळतच विनू हा पुढे येतो आणि सावीला मिठी मारतो. सावीला बघताच
विनूला मोठा आनंद झालेला असतो. तेव्हा राजश्री आणि काकू पुढे म्हणतात की ही मुलगी कोण. तेव्हा लगेचच राघव आणि मधू एकमेकांकडे बघू लागतात. तर अखेर लगेच विनू पुढे म्हणतो की हीच सावी डॉक्टर काकूंची मुलगी. तर लगेचच काकू आणि राजश्रीला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सावीला समोर येताच आता विनू हा घरामध्ये आणतो. राजश्री आता सावीला प्रश्न विचारू लागते. राजश्री म्हणते की बाळ, तुझे वडील कुठे? तर लगेचच सावी म्हणते की माझे बाबा कुठे हे मला माझ्या आईने कधीच सांगितलेलं नाहीये. ते ऐकून राघव आणि मधूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्यानंतर खडकन राघवचे डोळे उघडून राघव हा सावीला विचारतो की मग तो तुमच्या घरामध्ये राहणारा मंगेश कोण आहे? तेव्हा सावी म्हणते की तो माझा मंगू मामा आहे. तेव्हा मामा हा शब्द ऐकताच मात्र राघवला आता सगळ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि मंगेश हा सिंधूचा नवरा नसल्याचे सत्य आता राघव समोर आलेले असते. लगेचच आता इकडे सावी म्हणते की माझी आई आणि मी दोघीही एकटीच राहतात. त्यानंतर मात्र राघव, राजश्री आणि काकू सर्वांना प्रश्न पडतो की सिंधू कधीच आई होऊ शकणार नव्हती. मग सिंधूला ही सावी कशी मुलगी झाली, म्हणजे ही दुसरी तिसरी कोणी नसून राघवची मुलगी असल्याचे सत्य आता सर्व रत्नपारख्यांसमोर आलेले असते. आणि आता या प्रश्नाचा उलगडा आणि उत्तर फक्त आपल्याला सिंधूकडूनच मिळू शकेल असे आता सर्वांच्या लक्षात आलेले असते. त्याच वेळेस आता इकडे सावीसाठी सिंधू तिची बॅग घेऊन अखेर रत्नपारख्यांच्या घरी येते. दरवाजाची बेल वाजताच राघव हा दरवाजा उघडतो. तेव्हा समोर सिंधूला बघून राघवला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे रागाने सिंधू राघवकडे बघत रत्नपारख्यांच्या घरी दबंग स्टाईलने एंट्री करते. तेव्हा लगेच सिंधूला समोर सावी दिसते. सावीला बघताच सिंधूच्या जीवात जीव आलेला असतो आणि पळतच येऊन सावी आणि सिंधू एकमेकींना मिठी मारतात. तेव्हा आता सिंधूला बघून सुद्धा राजश्रीच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहत असतात आणि लगेच राजश्री पुढे येत म्हणते की सिंधू, तू जिवंत होती हे सत्य तू आम्हाला का नाही कळवले? आणि साधा तू त्यासाठी एक फोन देखील का केला नाही? आणि पुन्हा तू घरामध्ये का आली नाही? तेव्हा सिंधू ही फक्त राजश्रीकडे बघत असते. त्यानंतर आता राघव लगेच सिंधूला विचारतो की सिंधू, ही सावी कुणाची मुलगी आहे? आणि मंगेश हा सावीचा मामा आहे. मग ही सावी कशी? तर लगेचच सिंधू म्हणते की या प्रश्नांचं उत्तर देण्याची मला वाटतं काही गरज नाही, कारण तुम्ही लग्न केले. तर लगेचच राजश्री म्हणते की सिंधू, आत्ता सर्व सत्याचा तू उलगडा कर. तू कधीच आई होऊ शकत नव्हती. मग सावी ही राघवची मुलगी आहे काय? तेव्हा सिंधू म्हणते की आई, सावी ही माझी मुलगी आहे. तुम्हाला एवढंच उत्तर अपेक्षित असेल, कारण सावी ही नक्की कुणाची मुलगी आहे या सत्याचा उलगडा होण्याची काही गरज मला वाटत नाही, कारण आता ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. तेव्हा आता राजश्रीला सुद्धा सिंधूच्या उत्तराने राजश्री कोड्यात पडलेली असते आणि तिला काय बोलावे आणि काय नाही सुचत नसते. तेव्हा राजश्री म्हणते की अगं सिंधू, असं काय करते तू? सर्व व्यवस्थित सांग ना, म्हणजे सिंधू ही राघवची मुलगी आहे का? तर आता रागाने सिंधू ही राघवकडे बघू लागते. तेव्हा आता सावी ही राघवची मुलगी असल्याचे सत्य सिंधू कसे रत्नपारख्यांच्या समोर आणून रत्नपारख्यांना कसा हादरा बसतो. सावी राघवची मुलगी असल्याचे सत्य आता रत्नपारख्यांसमोर येऊन राघव कसा पुन्हा सिंधूचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.